जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पोलीस भरतीसाठी अख्ख्या महाराष्ट्रात नंबर 1 ठरलेले आपलं युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती. तर अलंकाराची सिरीज आपण चालू केली आहे. तर अलंकाराच्या या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत 13 नंबरचा प्रकार. अलंकाराचे दोन मुख्य प्रकार आहेत, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. तर अर्थ अलंकाराचा 13वा प्रकार आज आपण पाहणार आहे. ऑलरेडी 12 प्रकार आणि शब्द अलंकाराचे 3 म्हणजे असे 15 प्रकार आपले या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. पाहिले नसतील तर पाहून घ्यायचे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ आपण आता चालू करूयात. तर शेअर करा जास्तीत जास्त भरती देणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत. बघूयात आपण कुठला आहे आपला 13 नंबरचा प्रकार. अर्थालंकाराचा 13वा प्रकार आहे आपला पर्यायोक्ती अलंकार. नावातच आहे काय, पर्याय उपलब्ध करून देणे. पर्याय उपलब्ध करून देणं म्हणजेच काय, एखाद्याला बघा सरळ बोलायची सवय नसते, कोड्यात बोलतो, मग समोरच्याला तो पर्याय उपलब्ध करून देतो की माझ्या बोलण्याचा तू वेगवेगळे अर्थ घेऊ शकतोस. याच्यासाठी पर्याय म्हणजे मी जे बोलतोय जसं तसा अर्थ घ्यायची तुला गरज नाहीये. तुला पर्याय उपलब्ध आहे की तुला जो अर्थ घ्यायचा तो घे, असं काय कोणाला बोलायची सवय असते. तर सेम तेच आहे इथे. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणं याला पर्यायोक्ती अलंकार म्हणतात. म्हणजे काय, एखादी गोष्ट सरळ नाही बोलायची, आडेवेडे घेऊन सांगायचं, किंवा म्हणतो ना आपण की वेगळ्या वेळेने सांगायचं. साध्या माणसाला लवकर समजलं नाही पाहिजे, कोड्यात बोलायचं, कीवर्ड्स यूज करायचे काहीतरी. तर ते आहे आपल्या पर्यायोक्ती अलंकारामध्ये. उदाहरण तुम्ही पाहू शकता. तू तर उंबराचे फुल आणायला सांगितलेस. साध्या माणसाला काय कळणार आहे, त्याला वाटेल की खरंच बाबा उंबराचं फुल त्याला घेऊन यायला सांगितलं असेल. पण इथं काय केलंय, एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष इनडायरेक्टली सांगणं. म्हणजेच काय, तो काय म्हणतोय की जी व्यक्ती आपल्याला सापडत नाही, त्याचा ठाव ठिकाणा आपल्याला खूप माहित नसतो, आता इथे फोन केला तर दुसऱ्या सेकंदाला दुसरीकडे गायब झालेला असतो, आणि अशा व्यक्तीला तू मला शोधून आणायला सांगितलंस, हे खरं सांगितलं होतं. पण त्याने इनडायरेक्टली काय सांगितले, तू तर मला उंबराचं फुल आणायला सांगितलंस. उंबराचं फुल म्हणजेच काय, क्वचित दिसणारी व्यक्ती किंवा गोष्ट म्हणजेच दुर्मिळ वस्तू असा त्याचा अर्थ आहे. दुर्मिळ वस्तू तुम्हाला आणायला सांगितलीस, किंवा जी व्यक्ती आपल्याला लवकर भेटत नाही अशा व्यक्तीला तुम्हाला शोधून आणायला सांगितलंस. तसं न सांगता पर्याय उपलब्ध करून दिलाय. इनडायरेक्टली सांगितले की तुम्हाला उंबराचं फुल आणायला सांगितलंस. दुसरं उदाहरण आहे आपलं, तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहतो, किंवा तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे. साध्या माणसाला काय वाटेल, बाबा तो तिथं राहतोय, त्याच्या खोलीला भाडच नाहीये, काहीतरी ओळख निघाली असेल त्याची तिथे, असं सर्वसामान्य व्यक्तीला वाटेल. पण याचा अर्थ काय, तर तो बिनभाड्याच्या खोलीत आहे म्हणजेच काय, तर तो तुरुंगात आहे असं इनडायरेक्टली सांगितलंय. ठीक आहे. किंवा याच्यासाठी अजून एक उदाहरण आहे की तो सध्या, आपण म्हणतो ना विकास कुठे गेलाय रे, विकास दिसत नाही एवढे दिवस झाले, तर आपण म्हणतो की तो सध्या सरकारचा पाहुणचार घेतोय, सरकारचा पाहुणचार घेत आहे. म्हणजे एखाद्याला साध्या व्यक्तीला काय वाटेल की बाबा खरंच एखादी सरकारी नोकरीला असेल कोणतरी, त्यांच्या घरी हा पाहुणा म्हणून गेला असेल काही दिवसासाठी राहायला, एन्जॉय करायला, असंच वाटेल की नाही आपल्यासारखी साधी माणसं, बरोबर. पण याचा अर्थ काय, तर सरकारचा पाहुणचार घेतोय म्हणजे तो तुरुंगात आहे असा इनडायरेक्टली आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता पर्याय उपलब्ध करून देणं म्हणजेच पर्यायोक्ती अलंकार. सेम पुन्हा तेच म्हणेल मी, अजून काही PYQ मागच्या वर्षांच्या पेपरमध्ये पोलीस भरतीच्या जर याच्यावर उदाहरण एखादं वेगळं याच्यापेक्षा वेगळं विचारलेलं असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. याच्यावरून कळतं की आपला अभ्यास किती झालेला आहे ते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत पुढचा प्रकार घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा, काही अडलं तर बिनधास्त मला विचारा. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट.